नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण सोयाबीन पुलाव बनवणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। इथे मी पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतले आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले, नंतरनं 2 वेलची टाकल्या, दालचिनीचे तुकडे टाकले, नंतर 2 लवंगा, 2 मिरे, 1 चक्री फूल आणि 1 तमालपत्री टाकून तेलात चांगले परतून घेतले। नंतरनं त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली। इथे मी आलं लसूण खलबत्त्यात बारीक करून घेतलेलं, ते चांगलं परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये बीन्स आणि गाजर स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं ते टाकून चांगलं तेलात परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये मग सोयाबीनच्या बिया टाकल्या, त्या पण चांगल्या खड्या मसाल्यांबरोबर परतून घेतल्या। ओला सोयाबीन भेटतो शेंगा, त्याच्या या बिया काढून घेतलेल्या आहेत। चांगलं हलवल्यानंतर ना झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ यायला ठेवली। 2 मिनिटांनी झाकण काढून परत एकदा चांगलं परतून घेतलं। परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलं, म्हणजे भाज्या सॉफ्ट होण्यासाठी। नंतरनं हळद टाकली, 1 चमचा गोडा मसाला टाकला आणि हे सगळं चांगलं परत परतून घेतलं। परतल्यानंतरनं परत झाकण ठेवून 1-2 मिनटं मी वाफ यायला ठेवलं। तर 2 मिनटं झालेले आहेत। तर भाज्या छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत। चांगल्या हलवल्यानंतर ना त्याच्यामध्ये मग मी हे 1 बाउल बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं निवडून ते टाकलं आणि ते पण भाज्यांबरोबर चांगलं असं परतून घेतलं। चांगलं परतून घ्यायचं। परतल्यानंतर ना झाकण ठेवून परत 1-2 मिनटं वाफ यायला ठेवायचं। तर 2 मिनटं झालेली आहेत। आता आपण परत हे सगळं हलवून घेऊया। तर बघा एकदम कोरडं झालेलं आहे, म्हणजे पाणी यातलं सगळं आटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत, कारण भाज्यांपुरतं आपण थोडंसं मीठ टाकलेलं। तर आता आपण परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं। हलवल्यानंतर ना आपण ज्या बाउलने तांदूळ घेतलेलं त्या बाउलने तांदळाच्या डबल पाणी गरम करायला ठेवलेलं, हे गरम केलेलं पाणी सगळं टाकून घ्यायचं आणि चांगलं हलवून झाकण ठेवून भात शिजायला ठेवायचा। बघा छान अशी उकळी आलेली आहे। तर झाकण काढून थोडंसं हलवून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून आता गॅस बारीक करायचा, म्हणजे छान उकळी आलेली आहे। आता आपण थोडंसं मीडियम गॅसवरती शिजायला ठेवणार आहोत। तर थोड्या वेळाने परत एकदा असं झाकण काढून हलवून घ्यायचं, म्हणजे भाज्या ज्या वर राहतात त्या पूर्ण अशा मिक्स होतात। आता झाकण ठेवून परत आपण पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजायला ठेवलं आहे। पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि एकदम असा सुट्टा आपला पुलाव तयार झालेला आहे। खूप छान टेस्ट लागते, नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।